या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास 10 ते 300% नफा मिळेल असे आमिष दाखवून सोलापूर शहरातील एका व्यक्तीची तब्बल 72,64,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराला सोलापूर शहर सायबर पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे। रोज मदेर थापा, वय 23, रा बोसन, काठमांडू, नेपाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी 15 मे 2025 रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपींनी फिर्यादीला क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतविल्यास अल्पावधीत मोठा परतावा मिळेल असे सांगून टप्प्याटप्प्याने 72,64,000 रुपये उकळले होते। या गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींचा सहभाग निष्पन्न केला आहे। मुख्य सूत्रधार रोज थापा याने दोरजे तमांग यांच्या मदतीने ही फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे। थापा हा नेपाळचा नागरिक असून नेपाळमध्ये संपर्कात आलेल्या काही चीनी नागरिकांच्या सांगण्यावरून तो भारतात इतर साथीदारांसह येत असल्याचेही उघड झाले आहे। हे आरोपी लोकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असत, तसेच कमिशन देण्याचे आश्वासन देऊन काहींची बँक खाती अशा गुन्ह्यांसाठी वापरली जात होती। दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि मणिपूर अशा राज्यांत त्यांनी अनेकांना गंडा घातल्याची माहिती तपासात पुढे आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भोपळे, नागेश इंगळे, मच्छिंद्र राठोड, प्रकाश गायकवाड आणि रतिकांत राजमाने यांच्या पथकाने केली। दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा करीत आहेत। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।